बऱ्याच जणांना प्रश्न असतो, त्यातल्या त्यात मराठी माणसाला, युट्यूबर्स बघितल्यानंतर ती इकॉनॉमी नक्की काय आहे? किंवा आता तुम्ही कासऱ्याचं ऑफिस चालवता, तू अमुक तमुकचं ऑफिस आहे, तिथे 4 लोक कामाला असतील, अजून 4 खर्च असतील. तर मराठी एक रिजनल भाषा आहे. तर त्या रिजनल भाषेतला एक कंटेंट क्रिएटर आहे. तर हे सगळं गणित बसतं का? अर्थात बसतं म्हणूनच चालू आहे. पण हे बऱ्याच लोकांना असतं. कसं बसत असेल रे यांचं? म्हणजे काय बसतं का हे? किंवा त्याच्यात फ्युचर आहे का? हे आता सीन कसा आहे माहिती आहे का याचा, की एक टिपिकल जनरल पहिले काय म्हणू आपण त्याला, पारंपरिक धंदे असायचे. आता हे कुठल्याही ह्याच्यात जा, एक पारंपरिक धंदा असायचा. त्या पारंपरिक धंद्यातनं कोण तर काय नवीन हुडकून काढायला लागलं. बेसिक उदाहरण घे सायबर कॅफेचं. समजा सायबर कॅफेचा टाइम आला होता, त्याच्या आधी लय जणांना वाटायचं किंवा कम्प्युटरचा जमाना आला, ही काय टाकून बसले तिथं, यांनी काय होणार आहे, याचं कसं चालणार आहे. पण अचानक तुम्ही सायबर कॅफे तुमचा दिवसभर एंगेज राहायला लागला. तेव्हा गणित कळायला लागले की अर ही काहीतरी वेगळा विषय इथं कंटिन्यू आहे. मग त्याला जोडून कोणीतरी शेजारी झेरॉक्सची मशीन टाकलेली आहे. मग धंदा सगळाच काय इंटरनेटचा नाही. कोणतरी येऊन 1 रुपयाची झेरॉक्स बी काढतं, कोणतरी तिथं तुमच्यापाशी प्रिंट बी मारा येतंय. मग तुम्ही म्हणता नाही कलर प्रिंट 10 रुपयाला आहे. सो तुम्हाला अजून बरेच वेगवेगळे विषय करावे लागतात. नुसता सायबर कॅफे टाकून चलत नाही. म्हणजे नुसतंच तुम्ही युट्यूबर आहे असंही नाही. तुम्ही युट्यूबर आहे पण तुम्ही इतर अजून काय काय गोष्टी त्याच्यासोबत करू शकता. काय करता तुम्ही? हा, तुम्ही या हे खूप काय म्हणू आपण याला, बरेच डायमेन्शन्स आहेत त्याला. प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे. आणि आता सगळेजण म्हणतात की फक्त सगळ्यांना कंटेंट पाहिजे. मग आता ह्याच्यामध्ये ब्रँड्स येत आहेत, ह्याच्यामध्ये काय म्हणू आपण त्याला, वेगवेगळे कोलॅबोरेशन्स होत आहेत. काही लोकांना त्यांचे प्रमोट काही गोष्टी करायच्या असतात. अशा सगळ्या मुद्द्यांवरनं चालतं. फक्त मुद्दा माझा परत तोच आहे, नुसतं सायबर कॅफे टाकून बसलं तर चालत नाही. ती एक कडेला आपण जसं झेरॉक्सच्या मशीनचा मुद्दा बोललो तसं करत 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 ते वर्क होतं. शेतीला जसा दुधाचा जोडधंदा तो लागतोच, तो टेकू कशाला तरी डेफिनेटली लागतो. ह्याला 1-2 बाजू आहेत. एक कला म्हणून बघत असताना आपल्याला आपण लिहिलेली स्क्रिप्ट आहे, आपण बनवलेला व्हिडिओ आहे, हा किती मी छान एडिट केला आहे, ह्याचा कलर किती भारी आहे, DI केल्यावर काय वाढीव दिसले, टेकिंग काय भारी घेतलंय, 1 टेक कसला शॉट घेतलाय, इथंपर्यंत तुम्ही तुमच्या आर्टची सगळी डायमेन्शन वापरून ती कलाकृती बनवलेली आहे. दुसरी गोष्ट येत असते, आता हे पब्लिक डोमेनमध्ये जात असताना ह्याच्यातनं मी काय बिझनेस ह्याच्यातनं जनरेट करणार आहे. हा व्हिडिओ मी 1 रुपया टाकला, ह्यातनं मी 2 रुपये कमवणार आहे का, 3 रुपये कमवणार आहे का, ह्याच्यासाठी जी तुम्हाला पळापळ करायला लागते ना, मग तिथं येते टीम, तिथं येतात अजून 4 वेगळी माणसं. कदाचित मला फक्त स्क्रिप्ट मधलं कळतंय, पण मग मला ह्या प्रोसेसमध्ये आल्यानंतर कोणीतरी भेटलं की ज्याला माहिती आहे की ही स्क्रिप्ट मी तुझी विकून देतो, हा कॉन्सेप्ट मी तुझा पद्धतशीर प्रेझेंट करू शकतो लोकांसमोर, त्यातनं रेव्हेन्यू येऊ शकतो. मग तू त्यातनं 4 स्क्रिप्ट बनव, तुझे 4 प्रयोग कर. सो असं करत करत हे सगळं गणित चालतं. पण आहे बेस्ट गोष्ट आहे. मला अजून एक असं वाटतं की याच्यामधली म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन मधली सगळ्यात महत्वाची करन्सी दॅट नोबडी टॉक्स अबाउट नाही इज कनेक्ट विथ दी ऑडियन्स. म्हणजे तुम्ही तुमच्या कॉन्टेंट मध्ये जेव्हा ऑडियन्स सोबत कनेक्ट करता, कारण ती एकमेव गोष्ट तुम्ही ऑफर करता येणार आहे त्यांना, म्हणजे कुठल्याही पद्धतीच्या यातनं असो, म्हणजे ती रिलेटेबिलिटी आहे, व्हॉट एव्हर, तो कनेक्ट तुम्हाला जर सापडला ना तर मग तो खूप तुम्हाला हेल्प करतो सगळ्याच ऍस्पेक्ट मध्ये ग्रो करायला. तर मग बिझनेसमध्ये याचा विचार करायचा असेल तर मग कन्सिस्टन्सी पाळा. तुम्ही सकाळी रोज तुम्ही धंदा सुरू केला ना, तुम्ही नोकरीला जाताय ना, तर सकाळी 6 वाजता उठता, 10 वाजता तुमचं रेग्युलर रुटीन सुरू होतं, या वेळेत लॉग आउट करता, तर या पद्धतीने लोक बघत नाही त्या बिझनेसकडे. तर तुम्ही सिरियस आहात का, तुम्ही तुमचं हे जर बिझनेस म्हणून परस्यू करायचंय, त्याच्याकडनं तुमच्या अपेक्षा जर त्याने पैसे द्यावे, त्याने फेम द्यावी, त्याने प्रसिद्धी द्यावी किंवा इतर अप्रिसिएशन मिळावं ही असेल, तर त्याला कामासारखं ट्रीट करा ना. तुम्ही आज वेळ मिळाला, आज नाही माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून तुम्ही एक व्हिडिओ नाही टाकला, तर तुम्ही तक्रार नाही करू शकत की नाही वाढलं. तुम्ही स्वतः किती डेडिकेटेड आहात त्या कामाविषयी ना, ते खूप जास्त मॅटर करतं आणि ते लोकांना दिसतं. लोकांना आवडलं, लोक डोक्यावर घेतील, नाचतील. तर ती कनेक्टची करन्सी ना ती खूप, आणि मेजर प्रॉब्लेम हाच आहे, लोक याच्याकडे साईड धंदा म्हणून, साईड हसल, म्हणजे आम्हाला हरकत नाही की त्याच्याकडे कोणीतरी साईड हसल म्हणून बघावं. खूप लोक त्याला साईड गिग म्हणून बघतात, त्यांचे जॉब्स करत करतात. पण थोडा अजून प्रामाणिकपणा आणला ना, ती शिस्त आणली ना, खूप गरजेची आहे. ती धंदा म्हणून जर तुम्ही परस्यू करताय त्याला, तर ती शिस्त पाहिजे, तो प्रामाणिकपणा पाहिजे. तुमचं प्रत्येक कंटेंट मधून कुठल्या टाईपचं कंटेंट असतं? तुम्ही काहीतरी पॉलिटिकल स्टेटमेंट करत असतात, वाईजली कसं करतो तू? म्हणजे तू एखादा मुद्दा उचलतो, त्याच्यावर तुझं मत मांडतो, जे अनपॉप्युलर असू शकतं, तर ते कसं तू साध्य करतो? एक तर सगळ्यात महत्वाचा विषय काय माहिती का, त्याला आपण राजकीय
काय म्हणू आपण, तो राजकीय मुद्दा आहे असं बघण्यापेक्षा तो सामाजिक मुद्दा आहे असं म्हणून जर बघितलं ना, कामद्यासारखं गाणं आहे. कामद्या हा काय बेरोजगारी हा काय राजकारणातला विषय म्हणजे असं नाही, तो राजकीय मुद्दा आहे, तो सामाजिक आपला अडचण आहे, ती सामाजिक आपल्या ह्याच्यातला सोशल इश्यू आहे तो. सोशल इश्यू आहे तो जनरल सगळ्यांचा आहे तो. त्याच्यावरती आमची ती क्लिअर लाईन आहे त्याच्यामध्ये, ते सरकार गपगार म्हणून ती वाली लाईन आम्ही ऍज इट इज टाकली. हो. तर हे करत असताना जनरल मुद्दा आहे की हो बेरोजगारी आहे का, तर हो आहे. ह्या बेरोजगारीवर जनरल भेटल्यानंतर ऑफ कॅमेरा लय गप्पा होतात. पोरं भेटल्यावर म्हणतात अरे मी इकडून तिकडं स्विच व्हायला लागलं, इथं जागा भेटत नाही, तिथं पगार भेटत नाही, काय करायचं काय समजत नाहीये, कुणाची डिग्री कशात आहे, जॉब कशात करतोय, कशाला काय ताळमेळ नाहीये. मग शिक्षित बेरोजगार वेगळे आहेत, अशिक्षित बेरोजगार वेगळे आहेत, इच्छुक बेरोजगार वेगळे आहेत, त्यात त्यांची संख्या अजून वेगवेगळी. एवढा जर मोठा हा सगळा काय म्हणू सप्रेस्ड वर्ग आहे की जो बोलतोय त्यांच्या लेवलला सगळीकडं, आणि जिथं माध्यमांमध्ये मेनस्ट्रीम मीडियामध्ये याच्यावरती चर्चा घडवून आणायला पाहिजे तिथं काही विशेष असं घडत नाहीये की हा सोशल इश्यू. असं नाही की राजकारणी येऊनच जॉब म्हणजे त्याला जॉब देणार आहे. कित्येक प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या पण जॉब ऑफर करू शकतात. मुद्दा आहे की हा चर्चेचा काहीतरी विषय ह्याच्यातनं तयार झाली पाहिजे, ह्या विषयाचं गांभीर्य सगळीकडे दिसलं पाहिजे, पोचलं पाहिजे. म्हणून मग ते कामद्याचं गाणं केलं की कामद्यामधनं पर्टिक्युलर माझा मुद्दा तो थेट होता की हा जे बेरोजगारांचा हंबरडा, हे त्याचे आम्ही त्या कामद्या बेरोजगारांचा हंबरडा असंच त्याला हे केलं होतं, प्रमोट केलं होतं स्मार्टली. त्याच्यामध्ये असं काय नाही की खूप काय म्हणू असं व्यवस्थित प्रकारे ह्याला काही दुःख नाही झालं पाहिजे, तो हर्ट नाही झाला पाहिजे, ह्या पार्टीला काय वाटेल, त्या पार्टीला काय वाटेल, असं काय नाही. तो लोकांचा प्रॉब्लेम आहे, पार्टीचा प्रॉब्लेम नाहीये कुठल्या. तो लोकांचा विषय मांडत असताना लोक त्याच्यामध्ये स्वतः इन्व्हॉल्ड आहेत त्या गोष्टीमध्ये. पहिलं व्हायरल की ज्याच्यात तुला वाटलं भाई आता मला किक मिळाली, यात पहिलं व्हायरलचं तर ते ट्रम्प तात्यापासून झालं. आता रिसेंट मध्ये म्हणायचं असेल तर गावरान मुंडे गाणं किंवा उसाचा रस गाणं, त्यावेळी पण ती सेम ट्रिप झाली आमची. गावरान मुंडे म्हणजे आता असं झालं ते ओरिजिनल गाणं जे कमी ऐकलं असेल गावरान मुंडे जास्त आहे. गावरान मुंडेच्या खालच्या कमेंट किंवा गावरान मुंडे या गाण्याची मला इंटरेस्टिंग गोष्ट ही वाटली की ज्या स्टाईलनी म्हणजे आम्ही गाणं शूट केलं ना, त्याचे लोकांनी ते गाणं बघितल्यानंतर त्यांच्या शेतातले त्यांच्या रानातले त्यांनी त्यांचे वर्जन बनवले आणि ते युट्यूबला टाकले गावरान मुंडेचे. की म्हणजे त्यांचा आजोबा जो रानात काम करत होता ना त्याच्यातला स्वॅग त्यांना कळला. भाई हाय स्पीड मध्ये आपलं म्हाताराला डेंजर दिसतंय, हे आपल्याला कधी माहितीच नव्हतं. आपल्या म्हाताऱ्याला आपण 24 FPS मध्येच बघितलंय, त्याला तू 100 FPS ला शूट केल्यावर आपलं म्हातारा हिरोपेक्षा कमी नाही हे त्याला गावरान मुंडेमध्ये दिसलं. आपल्या गोट्यात म्हशी आहेत पण त्याला जर मी चांगलं प्रॉपर नाही का एका म्हशीचा फक्त डोळा शूट केला तर माझी म्हशी कोणही लई वाढीव विषय माझ्या म्हशीचा. ते असं झालं की गोटा आपलाय पण ती त्याला लोकांना त्यातली काय म्हणू आपण स्पेशल गोष्ट कळाली किंवा ती त्यातली वाईब समजली. हे गावरान मुंडेच्या बाबतीत झालं की लय शेतीचे व्हिडिओ आज पण माणसं त्या रानातले ते व्हिडिओ बनवतात आणि टाकतात. आणि पर्पज तोच होता की शेतकऱ्याचा आहे ना आपल्याकडं दुर्दैव असं आहे की आपण एका बाजूला म्हणतो आपला शेतीप्रधान देश आहे, कृषीप्रधान देश आहे, शेतकऱ्याचा देश आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे ना एवढा खाचलेला दुबळा असा शेतकरी अवस्था असेल त्या गोष्टीची, पण तोच प्रोजेक्ट केलाय. त्याचं जे काम आहे, त्याचं जे कष्ट आहे, त्याच्यातला तो जो रुबाब आहे ना, ती गोष्ट खूप मिसिंग होती कॉन्टेंट वाईज किंवा व्हिज्युअल वाईज, ती मांडायची होती गावरान मुंडेमध्ये. हॅलो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे वाटले हे किस्से? तुमचे जे आवडते युट्यूब स्टार्स आहेत म्हणजे आपला खासरेचा संजय असेल आणि अमुक तमुकचा ओंकार यांच्यासोबत आम्ही त्यांची यूट्यूब जर्नी कशी आहे आणि त्या संबंधातले भन्नाट किस्से त्या दोघांनी सांगितलेत आणि त्याचा संपूर्ण व्हिडिओ पॉडकास्ट या इथे कुठेतरी एक लिंक येईल, तिथे जा बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि असेच भन्नाट व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. त्यामुळे रिअल किस्साला फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.